नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. तब्बल 8 वर्षानंतर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्याचा किती उत्साह असायला हवा होता हे कल्पना करा. परंतु प्रत्यक्षात या निवडणुकांचा फार विचका झाला आहे. निवडणुकीच्या नावाने धिंगाणा सुरू आहे. निवडणुकांचा खेळ खंडोबा झाला आहे असं हे सर्व या आघाडीवर जे सुरू आहे ते पाहून म्हणावं असं वाटते. आज नगर परिषद निवडणुकीचं मतदान सुरू असताना आज नगर परिषदेची निवडणूक होती आणि याचं उद्या मतमोजणी होती, म्हणजे उद्या निकाल लागणार होते. परंतु त्यात एक वेगळा टर्न मिळाला. तांत्रिक मुद्द्यावर आणि काही न्यायप्रविष्ट प्रकरण आहेत. त्यामुळे 24 नगरपालिका आणि 76 नगर परिषदा मधील 154 सदस्यांच्या निवडीसाठी निवडणूक आयोगाने 20 डिसेंबरला मतदान ठेवलं आहे. आता आज ज्या निवडणुका होणार होत्या त्याचा निकाल उद्या लागणार होता. पण उद्या निकाल लागला तर या ज्या निवडणुका 20 डिसेंबरला ठेवल्या आहेत त्या निवडणुकावर परिणाम होईल, प्रभाव होईल. त्यामुळे काही लोक आज हायकोर्टात गेले. तर नागपूर हायकोर्टाने निकाल दिला आहे की 20ला मतदान झाल्यानंतर 21ला मतमोजणी होईल आणि साऱ्यांची मतमोजणी आता 21 डिसेंबरला करायचं ठरलं आहे. कोर्टाने सांगितलं आहे की साऱ्यांची मतमोजणी आता 21 डिसेंबरला आणि लगेच निकाल. म्हणजे हे सर्व म्हणजे जे घडतं आहे सर्व म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात, निवडणुकांच्या इतिहासात हे असं प्रथमच घडतं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर म्हणाले की मी प्रथमच अशी निवडणूक पाहतोय. कुणी कोर्टात गेलं म्हणून स्टे मिळाला हे असं पहिल्यांदाच, म्हणजे हे काही बरोबर नाही असं. आता मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी या सर्व एकूणच यंत्रणांचं अपयश आहे असं म्हटलेलं आहे. यंत्रणांचं अपयश आणि या निवडणूक म्हणजे पूर्ण व्यवस्थेवर आपण नाराज आहोत असंही ते बोलून दाखवलं आहे. आता ते बोलून दाखवलं आहे त्यामुळे काय जे घडलं आहे ते काय परत येणार नाही. ते घडलं आहे. आता साऱ्या मतमोजण्या 21 डिसेंबर आता या व्यवस्थेमुळे काय होणार आहे, 21 डिसेंबरपर्यंत EVM अडकून राहणार आहेत. त्या EVMच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवावा लागणार आहे पूर्ण महाराष्ट्रात. आधी काय व्हायचं, विधानसभा निवडणूक असली, लोकसभा असली तर 1-2 दिवस पोलिसांचा बंदोबस्त असायचा, तिथे पहारा असायचा. कारण EVMच्या सुरक्षेचा प्रश्न असतो. पण आता इथे 21 दिवस म्हणजे 3 आठवडे हे सर्व EVM अडकून राहणार आहे, अधिकारी अडकून राहणार आहे, पूर्ण यंत्रणा अडकून राहणार आहे. विकास कामं अडकून राहतील, ती विकास कामांना तडाखा बसणार आहे. ही सर्व लोकशाहीची एकूण चेष्टा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्यकर्ते जे होते आणि जे उमेदवार आहेत यांनी मेहनत केली, मतं मागितली, फिरले, सभा केल्या, ते नेते साऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. कारण आता त्यांना निकालासाठी त्यांना 21 डिसेंबरची वाट पाहावं लागणार आहे. 3 आठवडे थांबावं लागणार आहे. निवडणूक म्हणजे जीवन मरणाचा खेळ असतो. जिंकण्यासाठी लोक लढतात.
आणि त्यात आपलं काय झालं ते पाहण्यासाठी तुम्हाला 3 आठवडे थांबावं लागत असतील, तर तो वेटिंग पिरियड किती क्रूर आणि किती भयानक असू शकतं याची कल्पना त्या उमेदवार आणि त्याचे समर्थकच करू शकतात. या घडामोडींचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे जाणार आहेत, लांबणार आहेत. जिल्हा परिषदच नव्हे, महापालिकांच्या निवडणुका लांबणार आहेत. 31 जानेवारीच्या आत साऱ्या निवडणुका घ्या आणि मोकळे व्हा, असा आदेश सुप्रीम कोर्टाने मागे दिला होता की 31 जानेवारीच्या आत तुमच्या साऱ्या निवडणुका झाल्या पाहिजेत. आणि त्या हिशोबाने राज्य निवडणूक आयोग कामालाही लागलं होतं. मग त्यानेच हा घोळ करून ठेवला. त्यामुळे आता 3 आठवडे तुमचे EVMच अडकून राहणार आहेत. तर 31 जानेवारीच्या आत कसं काय होणार आहे? म्हणजे 21 डिसेंबरला तर तुम्हाला निकाल आहे. त्यानंतर महिनाभरात निवडणुका महापालिका आणि जिल्हा परिषदा एकत्र किंवा वेगळ्या काय म्हणजे ते सर्व अशक्यप्राय गोष्ट वाटते. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबतील, महापालिकेच्या निवडणुका लांबतील, लांबणारच आहेत. त्याला काही पर्याय म्हणजे दुसरा काही इलाजच नाही त्यात. कारण एवढ्या झटपट साऱ्या निवडणुका होऊ शकत नाहीत. प्रत्येकाला कायद्याप्रमाणे चालावं लागते, त्यामध्ये तसा वेळ द्यावा लागतो. आणि तो वेळ देताना जिल्हा परिषद निवडणुका लांबणार आहेत, महापालिकेच्या निवडणुका लांबणार आहेत. एकूणच हे सर्व जे सुरू आहे ते पाहून एकच म्हणावं असं वाटतं की लोकशाहीची चेष्टा सुरू आहे. आता त्यासाठी कोण जबाबदार आहे? राज्य निवडणूक आयोग जबाबदार आहे की अधिकारी जबाबदार आहेत की निवडणुकीला स्टे मागणार आहे जबाबदार आहेत? ते आता पुढे चौकशीमध्ये पुढे येईल ते सर्व. परंतु आज तर निवडणुका लांबल्या आहेत. तर या सर्व घडामोडीवर तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट करा. नमस्कार.